आज तुम्ही लग्न केले व दुसऱ्याच दिवशी तुमच्या बायकोसोबत डिस्प्यूट झाला आणि ती माहेरी निघून गेली, तर अशा परिस्थितीमध्ये जर ती अनेबल टू अर्न असेल, तर तिचा राईट बनतो ती तुमच्याकडून मेंटेनन्स घेऊ शकते. केव्हापर्यंत? तर जोपर्यंत ती स्वतः डिवोर्स घेऊन दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत ती मेंटेनन्स घेऊ शकते. जर तुम्हाला या मेंटेनन्स पासून सुटका करून घ्यायची असेल, तर तुम्हाला कोर्टामध्ये हे सिद्ध करावं लागेल. ती जे अनेबल टू अर्न कोर्टामध्ये सांगत आहे ती खोटं सांगत आहे. इनफॅक्ट ती ॲबल आहे परंतु ती कमवतच नाही. तर तिची ॲबिलिटी असून सुद्धा ती कमवत नाही हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. या आधारावर तुम्ही मेंटेनन्स देण्यापासून वाचू शकता. दुसरी कंडिशन अशी आहे की तुमची बायको तुमच्यापासून वेगळी होऊन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असेल, म्हणजे ॲडल्टरीमध्ये राहत असेल, तर हे कोर्टामध्ये सिद्ध करावे लागेल की ती ॲडल्टरीमध्ये राहत आहे. या कंडिशनमध्ये तुम्ही मेंटेनन्स देण्यापासून वाचू शकता. तिसरी कंडिशन अशी आहे की ती विदाऊट एनी रिझनेबल कॉज तुमच्यापासून वेगळी राहत आहे. ती माहेरी राहो की मग आणखी कुठेही राहो, म्हणजे कोणतेही युक्तायुक्त सुसंगत कारण नसताना ती तुमच्यापासून वेगळी राहत असेल आणि ती तुमच्या सोबत राहू इच्छित नाही आणि तरी सुद्धा ती तुमच्यापासून मेंटेनन्स मागत असेल, तेव्हा तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की ती विदाऊट एनी रिझनेबल रिझन तुमच्यापासून वेगळी राहत आहे व ती स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने तुम्हाला सोडून गेली. हे कोर्टामध्ये सिद्ध करावे लागेल. तेव्हा या कंडिशनमध्ये तिला मेंटेनन्स मिळणार नाही. आणि चौथी कंडिशन अशी आहे, तुम्ही एकमेकांपासून आपसी संमतीने वेगळे झालेले असाल तर या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही मेंटेनन्स पासून वाचू शकता. काही लोक म्हणतात की मी जेलमध्ये जाईल परंतु मेंटेनन्स देणार नाही, परंतु लॉमध्ये एकदम क्लिअर दिलेले आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला जेलमध्ये पाठवल्या जाऊ शकते जर तुम्ही दर महिन्याला तिला मेंटेनन्स दिले नाही तर. मग तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, शीख असाल किंवा ख्रिश्चन असाल, तुम्ही कोणत्याही धर्माचे असू द्या, हा कायदा प्रत्येकाला लागू आहे आणि यावर दुसरे कोणतेही सोल्युशन नाही. काही मुस्लिम लोक म्हणतील की तलाकमध्ये इद्दतची राशी दिली तर मग आता देण्याची आवश्यकता नाही. शरीयत कायद्यानुसार असं आहे, परंतु आता 125 या कलमानुसार, या CRPC नुसार जो आता BNS झालेला आहे, सेक्शन 144 ऑफ BNS मध्ये तुम्हाला ते मेंटेनन्स द्यावेच लागेल. डॅनियल लथीफ मध्ये 2001 मध्ये हेच दिलेलं होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने या नवीन जजमेंटमध्ये एकदम क्लिअर केलेलं आहे, तलाक झाल्यानंतर सुद्धा स्त्री मेंटेनन्सचा क्लेम करू शकते. तोपर्यंत द्यावे लागेल जोपर्यंत ती दुसरं लग्न करत नाही. परंतु तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जर तुम्ही सांगितलेल्या कंडिशनमध्ये मोडत असाल तर तुम्हाला मेंटेनन्स देण्यापासून तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.